पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गोकुळ दूध संघाच्या वतीने 21 जून जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयातील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षक अशोक पालकर यांनी योगाचे महत्त्व पटवून देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी गोकुळचे संचालक, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कुशल योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, विविध योगासने, ध्यानधारणा इत्यादी क्रियांचा सराव करण्यात आला. यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले. आभार डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी मानले. याप्रसंगी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, जगदीप पाटील, हनुमंत पाटील, योग शिक्षक डॉक्टर विलासराव देशमुख, मारुती शिंदे, बाजीराव पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर. फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.